श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, माणूस हा मातीचा बनलेला असला तरी त्याच्या आत असतो एक भावनांचा सागर. लाटांमध्ये वाहतं लाज, माज, गुर्मी, अहंकार आणि नकळतपणे येणारी मीपणाची छाया. जगण्यात अनेकदा आपण स्वतःचं प्रतिबिंब हे दुसऱ्याच्या डोळ्यात पाहायचा प्रयत्न करत असतो, पण तेवढंच वास्तवाचं भान हरवतं. श्रोतेहो, लाज ही शालीनतेची ओळख असते, तर माज हा क्षणिक सत्तेचा पडदा असतोय. गुर्मी म्हणजे आपल्याच गर्वात हरवलेलं अस्तित्व आणि अहमपणा म्हणजे तो नात्यांचा गळ्याभोवती लपलेला भास असतोय. श्रोतेहो, पण या सगळ्याच्या पलीकडं ज्या भावना माणसाला मोठं करतात त्या म्हणजे त्याग आणि सत्य. कारण सत्य हे कधी कधी कडवट असतं, पण त्याला सामोरं जाणं म्हणजे खऱ्या अर्थानं जगणं असतं. श्रोतेहो, रुसणं आणि फुगणं या गोष्टी फुलासारख्या कोमल असतात, पण त्या जरा जपून हाताळल्या नाहीत तर त्या नात्यांच्या रूपात काठी बनत असतात. माघारी घेणं म्हणजे हरवणं नाही, तर वेळ आली तेव्हा मोकळ्या मनानं झुकणं. आणि हीच खरी मोठेपणाची खूण असते. कमीपणा वाटणं हे माणूसपणाचं आरस पाणी आहे, ज्यातून विचारांचा जन्म होतो. विचार हे मनाचं खरं आराध्य आहे आणि मन हेच तर माणसाच्या प्रत्येक निर्णयाच्या मागचं ते मूळ आहे. श्रोतेहो, मन जर निर्मळ असेल तर अहमपणा दूर पळतो, आणि जर मन कलुषित झालं तर सत्य ही संकोचून मागं हटत असतं. श्रोतेहो, शेवटी आपण सारे मातीचेच आहोत. कितीही मोठे झालो तरी मातीच्या कुशीतच विसावत असतोय. ही माती आपल्याला शिकवते नम्रतेचा अर्थ, स्वीकाराचा मार्ग आणि नात्यांच्या ओलाव्याचं महत्व. या जीवनात नेहमी आठवत राहावं असं एकच वाक्य आहे: भावना जोपासा, पण त्यांना अहंकाराच्या शिडीवर चढू देऊ नका. नातं सांभाळा, पण स्वत्व गमावू नका. बघा पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. शेवटी मन, विचार, सत्य आणि त्याग यांची सांगड जिथं असते तिथं माणूस खरा असतो. अशीच माणसं नात्यांमध्ये ओझळून दिसतात. मातीवर चालताना जे झुकतात त्यांची पावलं दूरपर्यंत पोहोचतात. नम्रता हेच यशाचं गोपीयत असतं. मन फसवलं गेलं की विचार चुकीच्या वळणावर जातो. म्हणून मनाला सतत सत्याची सवय लावणं हे गरजेचं आहे. लाज म्हणजे सौंदर्याचा गुलाब, जो संयमानं जपला जातो. ती मर्यादा आहे, बंधन नव्हे. कमीपणा म्हणजे स्वतःची लाज नसून दुसऱ्याला मोठं मानण्याची ताकद आहे. हीच नम्रता, जिचा सुवास नात्यामध्ये पसरतो. फुगवट मनाचं असतं, हळुवार शब्द हेच त्याचं औषध असतं. प्रेमानं बोललेलं एक वाक्य रुसलेलं मन वितळवतं. वास्तव नाकारलं की निर्णय चुकतात. कितीही भावनिक झालो तरी वास्तवाकडं डोळे उघडे ठेवले पाहिजेत. अहंकाराला बाजार फुटतो तेव्हा माणूस खरं बोलतो. अहंकार झाकतो आणि नम्रता उघड करतं. मन साचलं की विचार खोचतात. सतत नवे विचार हीच ताजगी आहे. नवं वाचलं, ऐकलं, अनुभवलं की मन ही जिवंत राहतं. त्याग तोच खरा जो शब्दाशिवाय समोरच्याच्या चेहऱ्यावर दिसतो. शब्दाने केलेला त्याग म्हणजे सौदा, कृतीतून केलेला त्याग म्हणजे प्रेम. विचार कुणावर करायचे याची समजूत असेल तर नाती टिकतात. विचारांचा उपयोग बौद्धिकतेत नको तर संवेदनशीलतेत हवा. गुर्मी आली की आपलेच परके होतात.
एक क्षणाचा गर्व आणि आयुष्यभराची खंत. रुसणं योग्य असेल तर ते नात्यांमध्ये चैतन्य आणतं, पण सतत रुसणं म्हणजे स्वतःलाच दूर करणं. माघारी ही नात्यांची फेरी असते, समोरच्याच्या डोळ्यात परतून येणारी. माघार घेतलेली माणसं विसरली जात नाही. दुसऱ्याच्या प्रगतीवर जळणाऱ्याचं आयुष्य हे नेहमी राख होतं. तो स्वतः काही करत नाही, फक्त इतरांचं मोजत बसतो. ना झोप लागते ना समाधान मिळतं, कारण त्याचं लक्ष नेहमी दुसऱ्याच्या ताटात असतं. आपल्या चांगुलपणामुळं जर आपलं नुकसान होत असेल तर तो सरळ गुंडाळून बाजूला ठेवता आला पाहिजे. बायकांना नवऱ्याकडून फक्त सोनं घ्यायची आवड नसते. ज्या वेळेस नवऱ्याला पैशाची गरज असते त्यावेळेस ते सोनं मोडण्याची सुद्धा आवड असते. खऱ्या मनाचा अंत बघितला जातो, खोट्याना सहज मिळतं हवं असलेलं. स्वतःचं डोळं पुसणे इतकं तुम्ही धीट व्हा, कारण जीवनामध्ये हसवणारे तर कोणीच नसतं, पण रडवणारी नेहमीच भेटत असतात. खोटं का असेना पण हसत राहिलं पाहिजे, कारण आपल्याला दुःखी झालेलं पाहून लोक खूप आनंद घेतात. आपल्या प्रत्येक चुकीनंतर पुढं पडणारं पाऊल ही आपली सुधारित आवृत्ती असली पाहिजे. जोपर्यंत माणूस रुसतोय, फुगतोय, भांडतोय, अपेक्षा ठेवतोय, नको ती बडबड करतोय, तोपर्यंत माणूस आपला असतो. ज्या दिवशी त्यांनी या गोष्टी सोडल्या त्या दिवशी समजायचं खऱ्या माणसाला तुम्ही गमावले. माणसाचा स्वभाव गोड आणि समजावून घेणारा असला तर कोणतंही नातं तुटत नाही. विचार करता करता संपून जाणारी गोष्ट म्हणजे आयुष्य. ठरवून केलेल्या पापांना कोणत्याच देवाच्या दारात क्षमा नसते. अपूर्णतेत पूर्णत्वाची अनुभूती देणारी माणसं ही सभोवती असावी लागतात, तरच उणिवांची जाणीव न होता आयुष्य आनंद उत्सवासारखं जगता येतं. खणखणीत आणि ठामपणे स्वतःचं मत मांडणारा व्यक्ती मोकळ्या मनाचा असतो, आणि स्वतःचं मत न मांडता परिस्थितीचा अंदाज घेऊन बोलणारा व्यक्ती आपमतलबी असतो.